समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। नगरपालिकेच्या थकीत कराचा दंड पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा। आमदार धीरज लिंगडे यांची सभागृहात मागणी। नगरपालिकेकडून वर्षातून 2 वेळा नागरिकांकडून कर वसुली केली जाते, मात्र कर भरण्यासाठी विलंब झाल्यास महिन्याला 2% असा वर्षभराचा एकूण 24% दंड आकारला जातो। परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतोय। नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपालिकेकडून आकारण्यात येणारे निम्मे दंड माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे। त्यामुळे करावरील दंड पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावा आणि दंडाची टक्केवारी ही कमी करण्यात यावी अशी मागणी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी सभागृहात केली आहे। नगरपालिकेमध्ये जे काही टॅक्स असेसमेंट केल्या जाते, आपल्याला कल्पना आहे की पूर्वी ही मॅन्युअल सिस्टम होती। या मॅन्युअल सिस्टीममध्ये साधारणतः वर्षातनं प्रत्येक नागरिक हा 31 मार्चच्या पहिले टॅक्सचा भरणा हा करायचा। परंतु मागच्या 2 वर्षापासून नगरपालिकांनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून याला ऑटोमेशन संपूर्ण केलेलं आहे आणि आता या ज्या टॅक्सेशनच्या ज्या पावत्या प्रत्येक नागरिकाला येतात, या साधारणतः वर्षातनं 2दा येतात। म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर महिन्याची एक पावती येते, तिचा भरणा आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये करायचं सांगण्यात येतं आणि दुसरी ऑक्टोबर ते मार्च महिन्याची एक पावती येते, त्याचा भरणा 31 मार्चपर्यंत करायचं आपल्याला सांगितलेलं आहे। परंतु जे नागरिक ऑक्टोबरपर्यंत पहिल्या 6 महिन्याचा टॅक्स भरू शकत नाही, त्यांना 2% रेट ऑफ इंटरेस्टनी व्याज आकारण्यात येतं किंवा दंड आकारणी करण्यात येते। तर हाऊसमध्ये आम्ही हाच प्रश्न मी त्या ठिकाणी उचलला की वास्तविक पाहता 2% महिन्याला व्याज म्हणजे वर्षाचं झाले 24%। आज स्टेट बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट जर आपण लोनचा जरी बघितला तर 8 ते 10% रेट ऑफ इंटरेस्ट आज स्टेट बँकेचा सुरू आहे। म्हणजे नगरपालिकेला कुठेही समजा लोन घ्यायचं असेल तर ते 8 ते 10% त्यांना लोन मिळते आणि आज ते नागरिकांकडून 24% वर्षाला व्याज घेत आहे। म्हणजे सावकारीपेक्षाही भयानक पद्धतीचं हे व्याज आकारणी नगरपालिका हे करत आहे। त्यामुळे याच्या विरोधामध्ये हाऊसमध्ये मी जेव्हा हे बिल आलं होतं तर त्यावेळेस मी माझं मत त्या ठिकाणी दिलं की हे जे व्याज आकारणी करण्यात येत आहे हे दंड कमी झाला पाहिजे। म्हणजे ठीक आहे की नागरिकांनी सुद्धा रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे, याबद्दलही काही दुमत नाही आहे, परंतु त्याला एक दंड जो काही आकारायचा आहे तो नॉमिनल असला पाहिजे। तो दंड 2% महिन्याच्या हिशोबाने म्हणजे वर्षाला 24% तर बिलकुल नसावा आणि एखाद्या वेळेस नागरिकाला भरायला जर तो उशीर झालाही असेल तर नागरिकांनी तो आपला टॅक्स भरून तो उर्वरित त्याची जी दंडाची रक्कम आहे ती माफ करण्याचा जो अधिकार तो कलेक्टरांना असावा। पूर्ण सध्या अर्धा अधिकार म्हणजे जी अभय योजना आपण सांगताय की आता नगरपालिकेने डिक्लेअर केली आहे की अभय योजनेचा लाभ घ्या आणि जे दंड झालेला आहे ते माफ करून घ्या, तर कलेक्टर लेवलवर हे 50%च माफ करण्याचा अधिकार हा कलेक्टरांना दिलेला आहे आणि उर्वरित 50% माफ करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला दिलेला आहे। तर त्या ठिकाणी मी हाऊसमध्ये हेच मागणी केली की आपण 100% पूर्ण दंड माफ करण्याचा अधिकार हा कलेक्टरांना द्यावा